का आगामी 21 तारखेला पलूस नगर परिषदेच्या मतमोजणी कार्यक्रम होणार आहे। त्यानिमित्तानं आज सर्व पक्षातील उमेदवारांची बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये त्यांना निवडणुकीसंबंधी कशी आचारसंहिता असावी मतमोजणी वेळी किंवा त्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर याच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्याबाबत वरिष्ठांचे आदेश, शासनाचे आदेश याची माहिती दिली। त्या पद्धतीनं मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर जमावबंदी आदेश आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा। 5 किंवा 5पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत। तसेच कोणालाही उमेदवाराला मिरवणूक काढता येणार नाही किंवा मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून गाडी फिरवणे, फटाके लावणे किंवा मोठमोठ्याने घोषणा देणे, ओरडणे, लाऊडस्पीकर लावणे अशा सर्व घटना जर आढळून आल्या त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे। कोणत्याही ह्याचा मुलायजमा आम्ही बाळगणार नाही। याबद्दल भरपूर बंदोबस्त मतमोजणी करता नेमलेला आहे। त्यानंतर ज्या ह्या मिरवणुका किंवा ह्याच्यासाठी सुद्धा भरपूर वेळ आम्ही बंदोबस्त ठेवणार आहे। समज याबाबत आमच्या सर्व पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांना याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत। असं कोणी गाडीच्या पुंगळ्या किंवा असं कोणी बेकायदेशीर कृत्य करताना मतमोजणीनंतर आढळून आल्यास त्याच्यावर आम्ही ताब्यात घेऊन कडक कारवाई करणार आहे।